नमस्कार. पौर्णिमेच्या दिवशी केलेले पूजन, ज्ञान, जप आणि उपाय हे अत्यंत फलदायी ठरत असतात. यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व वाईट शक्ती नष्ट होत असतात. त्यामुळे तुम्हाला एक महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय या पौर्णिमा तिथीला करायचा आहे. आज मार्गशीर्ष पौर्णिमा आणि दत्त जयंती. आज तुम्ही उपवास केलाय किंवा नसेल केला तरीही चालेल, परंतु संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. नजरबाधा, वाईट शक्ती पूर्णतः नष्ट होतील. सुखी व्हाल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल. तर अशी कोणती वस्तू आजच संध्याकाळी तुम्हाला घराच्या बाहेर फेकायची आहे? संध्याकाळी कोणत्या वेळेत फेकायची आहे? सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. दत्त जयंती आज असल्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच श्री महालक्ष्मी नमो नमः हा देखील मंत्र तुम्ही लिहू शकता. तर आजचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवाची पूजा केल्याने देखील सुखसमृद्धी प्राप्त होत असते. त्याचबरोबर उपवास देखील आजच्या दिवशी केल्याने तुमच्या अनेक पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळत असते. पौर्णिमेचा दिवस हा आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि देवदेवतांच्या कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ही पौर्णिमा विशेष तिथी आहे कारण आज दत्त जयंती आहे. दत्त अवतार म्हणजे त्रिमूर्तींचा अवतार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार असल्यामुळे तुम्हाला कुठलीही नजरबाधा किंवा वाईट शक्तींचा जर त्रास असेल तर दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने तो त्रास पूर्णतः नष्ट होत असतो. कारण दत्तात्रयांकडेच तीच शक्ती आहे जी नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा नाश करत असते. त्यामुळे आजच्या या शुभ दिवशी, या शुभयोगावर तुम्हाला हा एक उपाय कोणत्याही परिस्थितीत आवर्जून करायचाच आहे. जर तुम्हाला नजरबाधा झालेली असेल किंवा तुमच्या मुलांना नजरबाधा झालेली असेल, नजरबाधेमुळे काय होतं तर तुमची मुलं सतत चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात किंवा तुम्हाला नजरबाधा झालेली असेल तर घरामध्ये सतत वादविवाद, चिडचिड, आजारपण कायम राहत असते. त्यासोबतच भांडणे, वादविवाद होत असतात. नजरदोष दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कधीकधी आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे आपल्या तोंडावरती तर गोड बोलतात, पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. तर अशा लोकांचा नजरदोष देखील लागू शकतो. कधीकधी आपल्याला आपलाच नजरदोष देखील लागतो, म्हणजेच आपल्या मुलांना आईवडिलांचं देखील नजर लागू शकते. तर मुलांचा नजरदोष तुमचाही पूर्णपणे दूर करण्यासाठी ही वस्तू तुम्हाला घरातून बाहेर फेकायची आहे. त्याचबरोबर कधीकधी आपण अशा ठिकाणी जातो, काही ठिकाणची जागाही चांगली नसते. कळत नकळत तिथून वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरात येत असतात आणि यामुळे देखील घरामध्ये सतत वाईट विचार येणे किंवा मग वाईट स्वप्न पडणे किंवा मग कशाचीही भीती वाटणे, अशा अनेक समस्या भेडसावत असतात. तर ह्या सर्व समस्या देखील दूर होण्यासाठी आज हा उपाय प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता जर दूर गेली, अलक्ष्मी घरातून बाहेर निघून गेली, तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. तुम्ही सुखी व्हाल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला देखील सुरुवात होणार आहे. पौर्णिमा तिथी अशा उपायांसाठी विशेष असते आणि महत्त्वाची असते कारण ती माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी आजचा दुसरा मार्गशीर्ष गुरुवार देखील आहे. त्यामुळे आजचा हा शुभ योग खूप प्रभावी आणि महत्त्वाचा योग हा जुळून आलेला आहे. दत्त जयंती आहे, गुरुवार आहे, मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि पौर्णिमा. हा योगावर तुम्हाला कोणताही उपाय केला तर त्याचे 1000 पटीने फळ प्राप्त होत असते. दत्त जयंती असल्यामुळे दत्ततत्व हे पृथ्वीवर 1000 पटीने कार्यरत असते. त्यामुळे तुम्हाला असे काही उपाय तुम्ही आज जर केले तर निश्चितच त्याचे फळ शीघ्र प्राप्त होणार आहे. या दिवशी चंद्र पूर्णपणे भरलेला असतो आणि त्याच्या प्रकाशात दत्तगुरूंची पूजा केली जाते. प्रदोष काळामध्ये दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व अत्यंत असल्यामुळेच तुम्हाला हा उपाय संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला जर वेळच नसेल तर तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही हा उपाय केला तरी चालेल, परंतु तिन्ही सांजेच्या वेळेत हा उपाय केल्याने सर्व वाईट शक्तींचा नाश होतो आणि माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. म्हणूनच हा उपाय तिन्ही सांजेला केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. या दिवशी दत्ततत्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे तुम्हाला या उपायाचे शीघ्र फळ प्राप्त होणार आहे.
त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप म्हणजे आज तुम्हाला दिवसभर करायचा आहे. ज्या वेळेला तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे त्यानंतरही तुम्ही कधीही सुरू केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तुपाच्या वासाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि आज मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी हे पूजन होत असते. त्यामुळे तुम्हाला एक तूप जर नसेल तर तुम्ही तेलाचाही लावू शकता. त्यासोबतच तुम्हाला दत्तात्रयाच्या मूर्तीला तुम्ही सकाळी अभिषेक केलेला असेल, सकाळी विधिवत पूजा केलेली असेल तर त्यासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. जर पूजा केलेली नसेल तर तुम्ही जन्मोत्सवाच्या वेळी करणार असाल तर त्यावेळेला देखील विधिवत पूजा अभिषेक करायचा आहे. पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळा नैवेद्य म्हणजेच मिठाई अर्पण करायची आहे, आरती करायची आहे. त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुळशीजवळ देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा असते. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, कोरा कपडा घ्यायचा आहे. त्या काळ्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ ठेवायचे आहे. खडे मीठ नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जे स्वयंपाकघरामध्ये वापरतात ते बारीक मीठ ठेवले तरीही चालेल. त्यासोबतच आपल्याला 3 अखंड फुलांच्या लवंगा त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी ठेवायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि त्यासोबतच एक तुरटीचा खडा देखील त्यामध्ये ठेवायचा आहे. या सर्व वस्तू दरिद्रता, नकारात्मकता दूर करणाऱ्या आहेत. या सर्व वस्तू काळ्या कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. देवघरासमोर बसायची आहे. ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 108 वेळेला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला अभिमंत्रित झालेली पोटली जी असते ती तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते पायापर्यंत अशी घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. प्रत्येकांवरून लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या अंगावरून ही एकच पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. वेगवेगळ्या पोटल्या करण्याची गरज नाही आहे. लहान मुलांवरून, आजारी व्यक्तीवरून, त्याबरोबरच तुमच्या घरातील कर्ता पुरुष असो, कर्ती स्त्री असो, प्रत्येकांवरून ही पोटली उतरवून घ्यायची आहे. तुमच्या घराच्या प्रत्येक भिंतीला ही पोटली स्पर्श करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि घरात न आणता तसंच घराच्या बाहेर जायचे आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर बाहेरच्या बाहेरच ही पोटली फेकायची आहे, घरात आणायची नाही आहे. तर ती कशी फेकायची आहे पुढे पाहूयात. तसेच घराच्या बाहेर जाऊन एखाद्या अशा ठिकाणी फेकायची आहे जिथे ती कोणाच्याही ओलांडण्यात येणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही, कोणी ती उचलून घेणार नाही, अशा ठिकाणी फेकायची आहे. घरातल्या व्यक्तीवरून उतरवताना देखील श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाच तुम्हाला जप करायचा आहे. आणि तशी जागा तुमच्या घराच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून दिली तरीही चालेल. ही पोटली फेकल्यानंतर तुम्हाला तिथे मागे वळून पाहायचे नाही आहे. कोठेही पडू द्या, सरळ घरी वापस यायचे आहे. घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष लागलेले आहेत ते पूर्णतः नष्ट होतील आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही सुखी व्हाल. आपल्या घरामध्ये जर कधी वाईट शक्ती असेल तर त्यामुळे घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद होत असतात. तर अशा प्रकारे हे पोटलीचा उपाय आजच्या या शुभ दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी केल्याने, पौर्णिमा तिथी असल्यामुळे या दिवशी केल्याने तुमच्या घरातील वाईट शक्ती नष्ट होणार आहेत. त्याबरोबरच घरातील कलह, वादविवाद हे देखील संपणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आज जास्तीत जास्त मंत्रजप करायचा आहे. तर तुम्ही हातपाय धुवून स्वच्छ कपडे परिधान करून आसन घेऊन देवघरासमोर बसायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही दत्तजन्म करणार आहात त्या ठिकाणी बसायचे आहे. दत्तजन्मोत्सव झाला असेल तरीही तुम्हाला हा जप करायचा आहे. ओम दान दत्तात्रयाय नमः, ओम दा दत्तात्रयाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कमीत कमी 108 वेळेला हा जप करायचा आहे. तुम्ही नक्की अनुभव घ्याल की तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होत आहेत आणि सकारात्मक बदल हे जाणवायला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुमचे काही आर्थिक नुकसान होत असेल, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा आजारपणात किंवा कोणत्याही कारणाने घराबाहेर जात असेल तर तुम्हाला आज दत्तगुरूंना वडाच्या झाडाच्या पानाची माळ अर्पण करायची आहे. नक्की अर्पण करा. हा देखील प्रभावी उपाय आहे.
हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि आजच्या या शुभ दिवशी प्रत्येकानेच करावे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.